आणि हे कॅन्सर निघण्याची शक्यता असू शकते असं. पण आता अनफॉर्च्युनेटली त्यांच्या FNSC वर असं कधीच सस्पेक्ट नव्हतं आपल्याला, विच इज व्हेरी कॉमन विथ थायरॉइड FNSC वर बऱ्याच वेळा हे कळत नाही की आहेच म्हटलं तर ते नक्की असतं, पण नाहीये म्हटलं दुसरं काहीतरी आहे तर ते तिसरंच काहीतरी निघू शकतं. सो वी हॅव डन अ ॲडिक्वेट सर्जरी कन्सिडरिंग व्हॉट एव्हर डिसीज शी हॅड. आपण ते सगळं काढलंय. त्या बाजूचं नोट डिसेक्शन वगैरे पण आपण केलंय, इनस्पाइट ऑफ नॉट नोईंग की वेदर इट इज कॅन्सर ऑर नॉट. पण ते करताना मला थोडासा अंदाज आला होता की हे असू शकतं, म्हणून आय हॅड डन अ कम्प्लीट सर्जरी ऑफ दॅट साइड. पण आता कसं आहे, देअर माइट बी सम हाय रिस्क फीचर्स विच आय विल गो थ्रू इन टू डिटेल्स आणि आय विल लेट यू नो, की ज्याच्यामुळे आपल्याला कम्प्लिशन करावं लागू शकेल. सो 2 ऑप्शन्स असतात याच्या पुढे आता पेशंटला. आयदर वी कॅन कीप ऑब्झर्विंग, कारण तुमची ऑपोजिट साइड एकदम नॉर्मल आहे. पेशंटची ऑपोजिट साइड ऑफ थायरॉइड एकदम नॉर्मल आहे, त्याच्यात काही नाहीये. या रिपोर्ट्समध्ये मी एकदा पूर्ण तो वाचणार आहे आता आणि मी बघणार आहे की काही हाय रिस्क फीचर्स आहेत का. जर का हाय रिस्क फीचर नसतील तर वी कॅन गो अबाउट दिस इन 2 वेज. आयदर वी डू अ कम्प्लिशन सर्जरी आफ्टर 6 weeks ऑर वी कॅन ऑब्झर्व. आणि हाय रिस्क फीचर असतील तर आपल्याला करावीच लागते.